एखाद्या खासदाराची खासदारकी रद्द होणं ही लोकशाहीतली साधी गोष्ट नाही. पण विचार करा, जर एकाच खासदाराची खासदारकी अवघ्या 2 वर्षात दुसऱ्यांदा धोक्यात आली असेल तर प्रकरण किती गंभीर असेल. सध्या भारतीय संसदेत असंच एक वादळ उभं राहिले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात सत्ताधारी भाजपने आता थेट आरपारची लढाई सुरू केली आहे. खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत एक असा प्रस्ताव मांडलाय ज्याने काँग्रेससह संपूर्ण विरोधी गोटात खळबळ उडाली आहे. हा केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपांचा खेळ नाही, तर तो राहुल गांधी यांच्या संसदीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा विषय आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की राहुल गांधी विरुद्धचा हा नवीन सापळा नक्की काय आहे, सबस्टॅन्टिव्ह मोशन म्हणजे नक्की काय, आणि खरंच राहुल गांधी पुन्हा एकदा सभागृहाबाहेर फेकले जाणार का. नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. तर प्रकरण असं आहे की संसदेत बोलताना राहुल गांधींनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी थेट आरोप केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारात भारताचे हित बाजूला सारून देश विकला आहे. हे विधान भाजपला सर्वात जास्त झोंबलं होतं. राहुल गांधींनी आपल्या भाषणात माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या एका अप्रकाशित आत्मचरित्राचा उल्लेख केला. लष्करी बाबींशी संबंधित विषयावर अशा प्रकारे विधान केल्यामुळे सत्ताधारी मंत्र्यांनी म्हणजेच राजनाथ सिंह, अमित शाह यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. निशिकांत दुबे यांनी संसदेत मांडलेल्या प्रस्तावाचं नाव सबस्टॅन्टिव्ह मोशन म्हणजेच स्वतंत्र प्रस्ताव. दुबे यांचा असा आरोप आहे की राहुल गांधी यांनी संसदेत बसून केवळ निराधार विधाने केली नाही, तर देशाची दिशाभूल करण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला आहे. त्यांनी राहुल गांधींना अर्बन नक्षल असं संबोधत त्यांचे परदेशी संस्थांशी, विशेषतः सोरोस फाउंडेशन आणि फोर्ड फाउंडेशनशी घनिष्ठ संबंध असल्याचा दावा केलाय. भारताची प्रतिमा जगात मलिन व्हावी यासाठी राहुल गांधी थायलंड, कंबोडिया यासारख्या देशात जाऊन देशद्रोह्यांना भेटतात, असा खळबळजनक आरोप भाजपने केला आहे. यातलं सर्वात महत्त्वाचं कारण ठरलंय ते म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर आरोप असा केलाय की त्यांनी अमेरिकासोबतच्या या करारात देश विकून टाकला आहे. या विधानानं भाजपला आयतं कोलीत मिळालं आहे. आता राहुल गांधींची खासदारकी रद्द करून त्यांना निवडणूक लढवण्यापासून कायमचं बाद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की हे सबस्टॅन्टिव्ह मोशन नक्की काय असतं. संसदेच्या कामकाजात अनेक प्रकारचे प्रस्ताव असतात, पण सबस्टॅन्टिव्ह मोशन हे थोडं वेगळं आणि शक्तिशाली आहे. हा एक स्वतंत्र प्रस्ताव असतो जो सभागृहाची अधिकृत मंजुरी मिळवण्यासाठी मांडला जातो. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर जेव्हा सभागृहाचं मत, निर्णय किंवा इच्छा व्यक्त करण्याची इच्छा असते तेव्हा त्याचा वापर होतो. हक्कभंग प्रस्ताव तेव्हा येतो जेव्हा एखाद्या सदस्याने विशेषाधिकाराचे उल्लंघन केलं असं वाटतं. पण सबस्टॅन्टिव्ह मोशनमध्ये थेट विषयावर चर्चा होऊन सभागृहाचा कौल घेतला जातो. जर निशिकांत दुबे यांचा हा प्रस्ताव स्वीकारला गेला तर त्यावर चर्चा होईल आणि ती राहुल गांधींसाठी मोठी अडचण ठरू शकते. मुळात खासदारची खासदारकी जाते कशी, याला 3 मुख्य कायदेशीर आधार आहेत. पहिलं म्हणजे संविधानाचं कलम 102. जर एखादा सदस्य मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल, दिवाळखोर झाला असेल किंवा त्याने भारताचं नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं असेल तर तो अपात्र ठरतो. दुसरा आधार आहे पक्षांतर बंदी कायदा. जर निवडून आलेल्या सदस्याने आपल्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली किंवा पक्षादेश झुगारून मतदान केलं तर त्याचं पद जातं. पण सध्या राहुल गांधींच्या बाबतीत चर्चेत असलेला मुद्दा आहे तो म्हणजे लोकप्रतिनिधी कायदा 1951. या कायद्यानुसार जर एखाद्या खासदाराला कोणत्याही फौजदारी गुन्ह्यात 2 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाची शिक्षा झाली तर तो त्याच क्षणापासून अपात्र ठरतो. इतकंच नाही तर तुरुंगातून सुटल्यानंतर पुढील 6 वर्ष तो निवडणूक लढवू शकत नाही. आता खासदारकी रद्द करण्याची प्रक्रिया कशी चालते ते पाहूया. जेव्हा एखाद्या सदस्याविरोधात तक्रार येते तेव्हा ती आचार समिती किंवा विशेषाधिकार समितीकडे पाठवली जाते. ही समिती सर्व पुरावे तपासते आणि संबंधित सदस्याला आपली बाजू मांडण्याची संधी देते. जर समितीला वाटलं की सदस्याने केलेला गुन्हा किंवा त्यांचं वर्तन हे सभागृहातून काढून टाकण्या इतपत गंभीर आहे तर तशी शिफारस केली जाते. या शिफारशीवर लोकसभेत मतदान होतं आणि बहुमताने हा ठराव मंजूर झाला तर त्या खासदाराची हकालपट्टी केली जाते. भारताच्या इतिहासात असं आधी घडलं आहे. 2005 मध्ये पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात 11 खासदारांना घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. अगदी अलीकडे तृणमूल काँग्रेसच्या मौव्या मोइत्रा यांचीही अशाच पद्धतीने हकालपट्टी झाली होती. त्यामुळे भाजपने आता त्याच रणनीतीचा वापर राहुल गांधी विरुद्ध केल्याचं दिसतंय. या सगळ्या वादावर राहुल गांधींची भूमिका काय आहे तर राहुल गांधी नेहमीप्रमाणेच आक्रमक आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की भाजप त्यांच्या विरोधात कितीही FIR दाखल करो किंवा त्यांची खासदारकी रद्द करो, ते आपल्या भूमिकेवरून 1 इंचही मागे हटणार नाहीत. त्यांनी एका व्हिडिओद्वारे
शेतकऱ्यांची बाजू मांडत केंद्र सरकारवर टीका केली आहे। पंतप्रधान मोदींनी देश विकल्याचा आपला आरोप त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे मांडला आहे। राहुल गांधींचं म्हणणं आहे की संसदेत ते जे काही बोलले ते खरं आहे आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ते ही लढाई सुरूच ठेवतील। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संपूर्ण इंडिया आघाडी राहुल गांधींच्या पाठीशी उभी राहिली आहे, ज्यामुळे संसदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात युद्धाचं वातावरण निर्माण झालं आहे। या संपूर्ण प्रकरणाकडे पाहताना काही गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। लोकशाहीत विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो, तर सत्ताधाऱ्यांना ते प्रश्न चुकीचे असतील तर ते खोडून काढण्याचा अधिकार असतो। पण जेव्हा हे प्रश्न संसदेच्या सदस्यत्वापर्यंत पोहोचतात तेव्हा ती लोकशाहीच्या आरोग्यासाठी चिंतेची बाब ठरते। राहुल गांधींनी केलेले आरोप गंभीर आहेतच, पण भाजपच्या प्रस्तावामुळे त्यांच्यावर होणारी कारवाई ही कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे की राजकीय वर्चस्वाची लढाई यावर विचार होणं गरजेचं आहे। जर केवळ भाषणातल्या शब्दांवरून खासदारांची पदं जाऊ लागली तर भविष्यात कोणताच खासदार मुक्तपणे बोलू शकणार नाही, अशी भीती राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत। दुसरीकडे संसदेच्या नियमावलीनुसार कोणालाही पुरावे दिल्याशिवाय सभागृहाची दिशाभूल करण्याचा अधिकार नसतो। जर राहुल गांधींनी केलेले आरोप सिद्ध झाले नाहीत तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार सभागृहाला आहेतच। भाजपने हा मुद्दा देशाच्या सुरक्षेशी आणि प्रतिमेशी जोडला आहे। परदेशी संस्थांशी राहुल गांधींचे असलेले संबंध आणि त्यांनी अमेरिकेसोबतच्या करारावर केलेली टीका ही देशाला कमकुवत करणारी आहे, असा भाजपचा दावा आहे। यामुळे हे प्रकरण आता केवळ संसदेपुरतं मर्यादित न राहता ते जनतेच्या कोर्टात पोहोचला आहे। शेवटी हा प्रश्न केवळ राहुल गांधींच्या खासदारकीपुरता उरलेला नाही, तर हा प्रश्न संसदेच्या स्वायत्तेचा, खासदारांच्या बोलण्याच्या स्वातंत्र्याचा आणि भारतीय लोकशाहीच्या मूल्यांचा आहे। राहुल गांधींची खासदारकी रद्द होणार की हा प्रस्ताव केवळ राजकीय दबावासाठी वापरला जाणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच। पण एक गोष्ट नक्की, राहुल गांधी आता केवळ खासदार नाहीत तर ते विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे त्यांच्यावर होणारी कोणतीही कारवाई ही जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? संसदेत केलेल्या विधानांमुळे एखाद्या नेत्याची खासदारकी रद्द करणं योग्य आहे का, की राहुल गांधींनी खरोखरच पुराव्याशिवाय बोलून सभागृहाचा अवमान केला आहे? तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राइब करा।